शिंदखेडा तालुक्यामधल्या दोंडाईच्या मालपूर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आणि या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडली आहे। संबंधित प्रकरणामध्ये अन्यायग्रस्त कुटुंबानं उपोषणाचा मार्ग अवलंबलाय आणि न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलाय। शिंदखेडा तालुक्यामधल्या मालपूर या ठिकाणी श्रद्धा शिक्षण संस्थेनं त्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी पीडित महिलेला नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं आणि सन 2019 मध्ये सुमारे 3,44,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। या व्यवहाराचे ऑडिओज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असल्याचा दावा उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला। पण नोकरी न देता संबंधित महिलेला काही वर्ष विनापगारी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याचा सुद्धा आरोप या ठिकाणी करण्यात आला आणि पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली आणि जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करण्यात आला। संबंधित आरोपींवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तसंच पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली।